नाही नाही या, तुम्ही काही घाबरू नका. मी काही नवीन बिझनेस वगैरे नाही चालू केलेला. आपली घरातच खायला बनवली होती. म्हटलं चला, बनवली पण आहे, आपलं यूट्यूब चॅनल पण आहे, आपण पण एक व्हिडिओ बनवून टाकू, म्हणून त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवला. शेंगदाणे 2 वाटी घेतले आणि ते साली काढून घेतल्या भाजून, अशा एकदम लालसर होईपर्यंत मंद आचेवर शेंगदाणे भाजायचे. त्याच्यानंतर खोबऱ्याचे एक पाव वाटी वगैरे असेल त्याचे लांब लांब काप करून घेतले. लसणीच्या एक 10-12 पाकळ्या घालून घेतल्या. तुम्हाला जास्त हवं तर जास्त घालू शकता, तुमच्या चवीवर डिपेंड आहे. त्याच्यानंतर मग कढीपत्त्याची पानं थोडंसं तेल लावून तव्यामध्ये खरपूस अशी भाजून घेतली. चमचाभर धणे, चमचाभर पांढरे तीळ, चमचाभर जिरं हे व्यवस्थित असं भाजून घेतलं पॅनमध्ये. आणि त्याच्यानंतर मग मिक्सरला ग्राइंड करून घेतलं, हळद, तिखट, मीठ घालून. आणि तयार आहे आपली खोबऱ्याची चटणी की शेंगदाण्याची, हे आता तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.